हा त्यांच्या वडिलांपासून आपल्याला आलेला दिसतो. ही पूर्वपीठिका मी आपल्याला यांच्या घराण्याच्या पणजोबापासून असलेला इतिहास सांगितला. आता प्रत्यक्षामध्ये शरीराची जडणघडण जिच्या गर्भाशयात होते, जिच्या रक्तमासानं, जिच्या अन्नानं, जिच्या अन्नरसानं लेकराचा देह तयार होतो, ही आई कशी होती? या मातेचं वर्णन करायला खरोखरीच या व्याख्यानाचा एक फायदा मला खूप फार चांगला झाला. तो म्हणजे असा झाला की विवेकानंदांचे काही चरित्र प्रसंग मी कीर्तनातनं सांगत असे, पण ते तेवढ्यापुरते अभ्यास करून सांगत असे. पण हे व्याख्यान द्यायचं म्हटल्यानंतर एक तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा माझा विषय नाही. त्याच्यामुळे आपण ते चरित्र आपल्याला जशी सवड मिळेल तसं बघावं, त्याच्यावर चिंतन करावं. आणि म्हणून जे काय थोडंफार मला त्यातलं आकलन झालं, त्यातनं एक मात्र उर्मी माझ्या मनामध्ये जबरदस्त तिनं मूळ धरलेलं आहे. आणि ती धरलेलं मूळ मी वृक्षाप्रत नेईनच. ते म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जन्म ते महानिर्याण इथपर्यंतचं पूर्ण चरित्र. मग त्याचे 35 होत, 40 होत, 50 होत, जितके भाग होतील ते कीर्तन आख्यान रूपाने त्याला जे जे लागतं त्या पद्धतीनं मी मरायच्या अगोदर तर तयार करीनच. मला ती करायला मिळाली तर उत्तम, न मिळाली तर माझ्या मागची माणसं जाईल. पण ते चरित्र तर विवेकानंदांचं मी तयार करीनच. ही प्रेरणा मला हे चरित्र वाचताना किंवा याचा थोडाफार चिंतनात्मक अभ्यास करताना ती उर्मी निर्माण झाली. मला पुन्हा आपल्या विषयावर येऊन सांगतो की भुवनेश्वरी देवी या खरोखरीच एक आदर्श हिंदू स्त्री होत्या त्या काळातल्या प्रमाणे. की त्या काळातल्या प्रमाणे अत्यंत मृदुभाषी, अत्यंत विचारी, अत्यंत शीलवान, अत्यंत मर्यादशील, काय अत्यंत कमी बोलणाऱ्या, हे त्यांचे झाले व्यक्तिमत्वाचे विशेष. परंतु अंतरंग त्यांचं असं होतं की प्रचंड श्रद्धा अंतःकरणामध्ये त्यांच्या होती. ईश्वरावर प्रचंड निष्ठा होती, ईश्वरावर प्रचंड श्रद्धा होती. आणि या श्रद्धेपोटी त्यांचा जीवनक्रम आखला गेलेला असल्यामुळे आपल्याला सांगतो साहजिकच की ज्या गोष्टीवर आपलं प्रेम होतं तिच्याकरता आपण काय वाटेल ते करायला तयार होतो. ज्या गोष्टीवर आपली श्रद्धा असते त्याच्यासाठी आपण पाहिजे ते वाळून टाकायला तयार असतो. आणि त्याच्यामुळे स्वतःचा प्रपंच करता करता विश्वनाथ बाबूंचा असलेला गोतावळा किंवा त्यांनी जमवलेली माणसं या सगळ्यांना सांभाळता सांभाळता भुवनेश्वरी देवीनी एवढा मोठा प्रपंच सांभाळूनही स्वतःची व्रत, वैकल्य, जप, अनुष्ठान ही अगदी पूर्णपणाने अत्यंत श्रद्धेने, कसोशीने केली. मग मी आपल्याला सांगतो की अवताराच्या मागे तपश्चर्या असते. अवताराच्या मागे तपश्चर्या असते. मागच्या 4 पिढ्या जे मी आपल्याला सांगितल्या त्या पिढ्यांमध्ये ती तपश्चर्या आपल्याला कुठे कुठे दिसते ती शोधून बघा. पण प्रत्यक्ष यांच्या मातोश्री यांचं तर तपश्चर्येनं पवित्र झालेलं जीवन होतं. त्यात बरेच वर्ष मूलबाळ काही झालं नाही. आणि म्हणून येणारी खिन्नता जी आहे स्त्री सुलभ भावनेने, ती खिन्नता भुवनेश्वरी देवींना आलेली होती. आणि म्हणून त्यांनी भगवान शंकरांची उपासना अत्यंत कडक पद्धतीनं अशी केली. याचा परिणाम असा झाला की अद्भुत रस विवेकानंदांच्या चरित्रामध्ये फार थोडा आहे. हे पहा, जसजसा काळ बदलतो तसतसं धर्माचं स्वरूप बदलतं, अवतारांचंही स्वरूप बदलतं. मूल्य जरी तीच असली तरी त्याची अभिव्यक्ती जी असते ती अभिव्यक्ती वेगवेगळ्या काळाप्रमाणे जशी गरजेची असेल तशी होती. पुराण काळामध्ये अवतार चरित्रांमध्ये अद्भुत रस दिसतो. कदाचित आज जो आपल्याला रस अद्भुत वाटतो कदाचित त्या काळातल्या माणसांचं किंवा त्या काळातलं जनजीवन ते वस्तुस्थितीचं असेल. आज आपल्याला टीव्ही समोर बसून आपण 1000 मैलावरचं पाहतो, पण 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर युद्ध चाललंय आणि हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राच्या समोर बसून संजय युद्धाची कॉमेंट्री करतोय. ही घटना आज आपल्याला अद्भुत वाटत नाही. याचा अर्थ असा, आणि म्हणून त्यांनी लगेच भूमिशयन केलं, तिथंच जमिनीवर त्या पहुडल्या आणि दिवसभराच्या त्या क्लांततेनं त्यांचा डोळा लागला. तो डोळा लागलेला असताना देदीप्यमान असं तेज त्यांच्या पुढे प्रगट झालं आणि भगवान शंकरांचं सगुण रूपच त्यांना दिसलं. ते सगुण रूप सूक्ष्म सूक्ष्म होत गेलं, लहान होत गेलं आणि लहान लहान होत जाऊन ते भुवनेश्वरी देवींच्या मांडीवर येऊन बसलं. भगवान शंकरांचं असलेलं ते रूप हे स्वप्नात दिसलेलं आहे त्यांना बरं. त्याच्यामुळे मी आपल्याला सांगतो किती सत्य मानायचं आणि किती असत्य मानायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
परंतु घडलेली जी घटना आहे, अवताराच्या मागची जी मी आपल्याला मीमांसा सांगितली, त्या मीमांसेत अद्भुत रस नसतानाही हे चरित्र कसं बसतं हे मला आपल्या डोळ्यासमोर माझ्या अल्पशा प्रयत्नाने ठेवायचं आहे. की ते बालरूप अंकावर बसलेलं दिसलं आणि आपल्याला सांगतो त्या महिन्यापासूनच भुवनेश्वरी देवीना दिवस राहिलेले आहेत. ती पुढे 1863 सालच्या जानेवारी महिन्याच्या 12 तारखेला पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी 6 मिनिटं, सकाळी 6:33 आणि 33 सेकंदांनी हे अद्वितीय बालक जन्माला. हे बालक अवतारी पुरुष होतं. याच्यासाठी आणखीन दुसरा आपल्याला पुरावा सांग की नरेंद्रांची पहिली भेट रामकृष्ण परमहंसांची जी झाली ती सुरेंद्रनाथ मित्रांच्या घरी परमहंस आलेले असताना, आणि ते सुरेंद्रनाथ मित्रांना सुद्धा त्या दिवशी परमहंसांच्या सेवेसाठी जे भजन करायचं, जी गानसेवा करायची, त्याला कोणी गायक मिळाला नाही. आणि म्हणून त्याने यांना नरेंद्रनाथांना यांचा गळागोड गाणं अतिशय सुंदर तन्मयतेनं म्हणत असत. म्हणून आज त्या गानसेवेसाठी तू ये म्हणून यांना बोलावलं. ती त्यांची पहिली भेट. पण ती पहिली भेट झाल्यानंतर परमहंस आपल्या इतर शिष्यांना काय सांगत असत, ही घटना लक्षात घेण्यासारखी आहे. अजूनही पहिलं दर्शन आहे, भेट झालेलीच नाहीये. केवळ एखादी उत्सव मूर्ती, एखादा मोठा माणूस समारंभाला आला, त्याच्यासाठी करायचे जे उपचार आहे त्यातला एक भाग म्हणून गाणं म्हटलं, आपण आपल्या घरी गेलो, ते आपल्या घरी गेले, जाताना त्यांनी वा तू गाणं गोड म्हणतोस, ये एकदा दक्षिणेश्वरी, असं आग्रहपूर्वक सांगणं, हा जो असलेला प्रसंग आहे हा अत्यंत सामान्य प्रसंग आहे. बरं, हा प्रसंग घडल्यानंतर परमहंस आपल्या शिष्यांना असं सांगत असत की एकदा भावभग्न अवस्थेत मी असताना वर 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 जात चाललो, तेव्हा मला जसजसा वरवर मी जायला लागलो तसे वेगवेगळे लोक लागायला लागले. देवदेवतांचा देवलोक लागला. अत्यंत तेजस्वी अशा असलेल्या त्यांच्या सगुण मूर्ती, त्यांची सगुण ध्यानं मला दिसायला लागली. त्याच्याही पलीकडे जाता 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 पलीकडे दिव्य असं तेज दिसत होतं. पण राज्य वेगळं झाल्यासारखं वाटत होतं. मध्ये कुंपणासारखं काहीतरी होतं. इकडचं जे राज्य होतं कुंपणाच्या अलीकडचं देवी देवतांचं, हे खंडाचं राज्य होतं. आणि पलीकडचं जे तेजस्वी राज्य होतं ते अखंडाचं राज्य होतं असं दिसलं. त्या अखंडाच्या राज्यात प्रवेश केल्यानंतर बराच वेळ काही दिसेना. पण खूप पुढे गेल्यानंतर ज्यांचे देह केवळ तेजाचे आहेत, तेजोमय देह असणं वेगळं आणि तेजाचाच देह तयार झालेला असणं हे वेगळं. दिव्याचा भिंतीवर प्रकाश पडलेला असणं आणि त्यामुळे भिंत उजळणं वेगळं. पण प्रत्यक्ष भिंतच दिव्यासारखी दिसणं हे आणखीन वेगळं. यावरून आपल्याला कल्पना येईल की ते देह तेजोमय नव्हते, मग प्रत्यक्ष तेजाचेच होते. असे 7 ऋषी त्या लोकामध्ये अखंडाच्या राज्यामध्ये बसलेले होते. हे त्या अवस्थेत परमहंसांना दिसलेलं आहे. तेव्हा त्यातला त्या 7 ऋषी ध्यानमग्न बसलेले असताना एक दिव्य असा देव शिशु, दिव्य असे एक लहान बालक, ते त्या सप्तर्षींच्या जवळून मला येताना दिसलं. आणि अत्यंत लढिवाळपणानं आपल्या मंजूळ मंजूळ शब्दानं ते त्या प्रत्येक ध्यानमग्न असलेल्या ऋषींना, त्या सप्तर्षींना जाग करण्याचा प्रयत्न करू लागले. होता होता सगळ्यात शेवटी बसलेले जे तेजोमय ऋषी होते त्यांच्या गळ्यात त्या देवशिशूनं हात घातला आणि त्यांना जाग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी डोळे उघडले. तेव्हा तो देवशिशू, ते लहान बालक बोलायला लागलं आणि ते म्हणालं की मी आता चाललो, ज्या कामासाठी मला जायचं आहे त्या कामासाठी मी चाललो, पण मी एकटा जाणार नाही, माझ्या बरोबरीनं तुम्हा सगळ्यांना यावं लागेल. असं जेव्हा म्हटलं तेव्हा त्या ध्यान उघडून त्याच्याकडे प्रेममय दृष्टीने पाहणाऱ्या त्या दिव्य ऋषींनी केवळ नजरेनं त्याला होकार भरला, संमती दिली आणि निरोप दिला. असा तो जो दिव्य शिशू त्या अखंडाच्या राज्यातनं आला, तो दिव्य शिशू दुसरा तिसरा कोणी नसून हा नरेंद्र आहे. हे परमहंसांचं सांगणं आहे. अजूनही गुरु शिष्य संबंध प्रस्थापित झालेला नाही. गुणावगुणांची असलेली जी ओळख असते ती ओळख झालेली नाही. व्यक्तिमत्वांचे असणारे जे प्रभाव असतात
की ज्या प्रभावाने आपण एकमेकांच्या जवळ येतो किंवा एकमेकांपासून दूर जातो. या दोन्ही गोष्टी ज्याच्यामुळे घडतात, असं व्यावहारिक जगात घडणारं जे आहे त्यापैकी काहीही घडलेलं नाही. असं असताना रामकृष्ण परमहंसांचं हे जे सांगणं आहे, हे सांगणं सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. परमहंसांचा असलेला जो इतिहास आहे, ज्या दोन गुरु शिष्यांची अद्वितीय जोडीची ही भेट झाली. गुरु शिष्य परंपरा आपल्याकडे काही नवीन नाही, पुरातन परंपरा आहे. पण आपण गुरु शिष्य परंपरेची सुद्धा पडताळणी केल्यानंतर आपल्या लक्षात असं येईल की शिष्य हा शरणागत आहे आणि गुरु हा शरण्य आहे. म्हणजे गुरुला शरण जायचंय शिष्यानं, आणि असं असल्यामुळे सर्वाधिकार जे आहेत ते गुरुच्या ठिकाणी. सगळी काय परीक्षा बघायची असेल, पात्र अपात्रता पाहायची असेल, ती कुणी कुणाची पाहायची? गुरुनं शिष्याची पाहायची. बरं का, पूर्वीचा असलेला सगळा पुराण काळ हा असा आहे की गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरुनी शिष्य पात्र आहे का अपात्र आहे हे त्याची वेगवेगळ्या स्तरावरनं परीक्षा घेऊन पाहिजे. ही परीक्षा केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हती. ही परीक्षा त्या काळामध्ये न्याय, मीमांसा, वेदांत, व्याकरण हे शिकत असलेल्या, शिकवणाऱ्या ज्या आश्रमशाळा होत्या किंवा गुरुजींच्या पाठशाळा होत्या, या पाठशाळांमध्ये सुद्धा ही परीक्षा होती. आज ज्याला आपण एंट्रन्स एक्झाम म्हणतो त्याप्रमाणे पूर्वी त्या द्वार परीक्षा होत्या. आणि आज तरी एंट्रन्स एक्झाम 1 किंवा 2 किंवा 3 असतात फार तर, आणि शेवटी चौथा पर्सनल असतं. बरं का, म्हणजे 4 गोष्टींवर निभावतं. पण त्या काळात असलेल्या या ज्या एंट्रन्स एक्झाम होत्या त्या 7 असायच्या आणि त्या परीक्षांचं नाव प्रसिद्ध आहे. आश्रमशाळांमध्ये त्या काळात होणाऱ्या ज्या एंट्रन्स एक्झाम होत्या त्या द्वार परीक्षा द्वार परीक्षा असत. त्या प्रत्येक दारावर अधिकारी असे विद्वान बसलेले असत आणि त्या विद्वानांच्या प्रश्नांना, शंकांना, त्यांनी विचारलेल्या सगळ्या गोष्टींना उत्तर देत त्यांनी करायला सांगितलेल्या क्रिया प्रक्रिया करीत जर तो त्यात उत्तीर्ण झाला तर तो शेवटचं दार, 7वं दार ओलांडली की त्या 7व्या दाराच्या पलीकडे त्याला आपल्या आचार्यांचं किंवा आपल्या गुरुजींचं दर्शन होत असेल. काय तेव्हा ह्या सप्तद्वार परीक्षा आश्रमांमध्ये, शाळांमध्येही होत्या आणि अध्यात्म क्षेत्रात तर होत्याच होत्या, अगदी आतापर्यंत होत्या. समर्थांच्या काळात सुद्धा समर्थांचे 1400 शिष्य, 14,000 शिष्य होते. ते सगळेच काही पट्ट शिष्य नव्हते. अगदी बोटावर मोजता येण्यासारखे जे पट्ट शिष्य होते, कल्याण, उद्धव स्वामी झालं, आमचे दिवाकर गोसावी झालं, दिनकर गोसावी झालं, आमच्या अक्काबाई झालं, वेणाबाई झालं, असे बोटावर मोजण्या इतके जे शिष्य आहेत, या शिष्यांच्या प्राणांतिक परीक्षा पाहिल्या आहेत समर्थांनी. आणि प्राणांतिक परीक्षा पाहिल्यानंतर मग त्यांच्यावर खरा आध्यात्मिक अनुग्रह केलाय. मग तुम्ही म्हणाल बाकीच्या लोकांवर त्यांनी काय केलं? बाकीच्या लोकांवर समर्थांनी अनुग्रह केला, परंतु सूत्र त्याच्यासाठी असं वापरलं की अधिकार तैसा दावियाला मार्ग. त्याचा जसजसा अधिकार आहे त्याप्रमाणे त्याला याचं कारण असं आपल्याला सांगतो की गुरुनी परीक्षा कशासाठी पाहायची की आलेला जो आहे तो कापूर आहे का शेणाची गौरी? आपल्याजवळ आलेला जो शरणागत आहे तो कापूर आहे का शेणाची गौरी आहे? तुम्ही बुवा असं का म्हणता? हे पहा, अग्नी सगळ्या गोष्टींमध्ये आहे. तो कापरातही आहे, गौरीत आहे, दगडातही आहे, प्रत्येक वस्तू आहे. ती वस्तू त्या उष्णतामानाला गेली म्हणजे ती अग्निरूप होते, म्हणजे पेट घेते. अग्नी हे तत्व सगळ्या वस्तूंमध्ये आहे. पण कापरात असलेला अग्नी आणि गौरीत असलेला अग्नी याच्या प्रकटीकरणाला सारखा वेळ लागतो का? कापराला नुसती ज्योतीचा स्पर्श झाला, आज जरी लागली तरी तो चटकन प्रज्वलित होतो, पेट घेतो. आणि गौरी पेटवायला किती वारं घालावं लागतं, आणि त्या गौरीच्याही पलीकडे ओलं शेण असेल ते पेटवावं किती वेळ लागतो. त्याच्यामुळे आलेला शरणागत कापूर आहे, गौरी आहे का त्याच्याही पेक्षा पलीकडे ज्याच्या ठिकाणचा अग्नी अतिशय मंद आहे असा आहे, हे पाहूनच त्याच्यावर कृपा होणार ना. म्हणून अधिकार तैसा दावी याला मार्ग. हो, त्याचा अधिकार काय आहे, त्याची पात्रता काय आहे हे नाही पाहिले. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, हे इथे महत्वाचं नाही. त्याचा अधिकार काय आहे? अधिकारी माणसाच्या हातात ज्ञान देणं ही गुरु परंपरा आपल्याकडची असल्यामुळे गुरुनी शिष्याची परीक्षा पाहणं हे अगदी साहजिक होतं. या ठिकाणी या अर्वाचीन काळात असलेली ही जी जोडी आहे, ही जोडी मात्र आपल्या लक्षात असेल की परमहंसानी विवेकानंदांची परीक्षा बघण्याची काही जरूरच नव्हती. परीक्षा बघण्याची काही जरूरच नव्हती.
परमहंसांचं नोव्हेंबर 1881 या महिन्यामध्ये नरेंद्रनाथ खऱ्या अर्थाने परमहंसांच्याकडे गेले. मधल्या काळामध्ये त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ते शिकायला लागले. हे सगळं झालं आणि त्याच वेळेला मी आपल्याला सांगितलं की सुरेंद्रनाथ मित्रांकडे पहिलं दर्शन रामकृष्ण परमहंसांचं त्यांचं घडलं आणि त्यांनी ये म्हटल्यानंतरही परीक्षेच्या गडबडीत ते विसरून गेले जायचं. पण तिथून काही दिवसांनी वडिलांनी लग्न कर म्हणून नरेंद्रनाथांच्या मागे आग्रह धरला आणि यांना लग्न करायचं नव्हतं. त्यांचे दूरचे एक नातेवाईक होते, त्यांच्याजवळ राहत होते, रामचंद्र दत्त असं त्यांचं नाव. तेव्हा त्यांनी त्या रामचंद्र दत्तांजवळ नरेंद्रनाथांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, मला लग्न करायचं नाही, मला सत्याच्या शोधार्थ बाहेर पडायचं आहे असं सांगितलं. तेव्हा रामचंद्र दत्त म्हणाले की मग तुला जर सत्य शोधायचं आहे, लग्न करायचं नाही, तर इथं कशाला बसलास, घरी राहून तुला काय मिळणार आहे, तू असं कर, दक्षिणेश्वरी परमहंसांकडे रामकृष्णांकडे जा. दिलेलं निमंत्रण आणि रामचंद्र दत्तांनी दिलेला हा सल्ला हे असं पथ्यावर पडलं की तडक नरेंद्रनाथांची स्वारी जी आली ती नोव्हेंबर 1881 या साली या वेळेला नरेंद्रनाथ परमहंसांना येऊन भेटले. परमहंसांना येऊन भेटल्यानंतर आता हा आलेला अजून शरणागत नाहीच आहे. शरणागत नाहीच आहे. का नाहीये याचं कारण असं, विवेकानंदांच्या तरुणपणी त्यांनी केलेला तत्वज्ञानाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात असं येईल की का या तरुणाच्या मनामध्ये इतकं वादळ माजलं, इतकं काहूर माजलं. कारण त्या काळात असलेले आणि अभ्यासाला असलेले पाश्चात्य तत्वज्ञ जे आहेत ते सगळे तरुण वयामध्ये तत्वज्ञानाचा विद्यार्थी म्हणून स्वामीजी कोळून पाहिलेले होते. त्या डेकार्टचा अहमवाद जो होता तो त्यांना पूर्ण अभ्यास केलेला होता. ह्यूम आणि बेन या तत्ववेत्यांची असलेली जी नास्तिकता होती ती नास्तिकता त्यांनी जवळून अभ्यासलेली होती. डार्विनचा जो क्रमजीवन विकासवाद आहे तो क्रमजीवन विकासवाद त्यांनी जवळून अभ्यासलेला होता. आणि स्पेन्सर सारख्या तत्वज्ञाची जी असलेली अज्ञेयता आहे ही सुद्धा पाहिली. एवढं सगळं पाहिल्यानंतर तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर मनाला शांती नावाची गोष्ट नाही. तळमळ 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 सारखी चाललेली. ती तळमळ अशी होती की मी अभ्यासलेलं जे तत्वज्ञान आहे ते खरं की खरोखरीच या जगाच्या मुळाशी या जगाचा करता कोणीतरी आहे, तो ही सगळी सूत्र हलवतो. खरं काय या तत्ववेत्यांनी मांडलेलं जे आहे तो तर्कवाद खरा आहे, ते तर्कशास्त्र खरं आहे की खरोखरीच या जगाचा मूळ पुरुष कोणीतरी आहे, त्याची सत्ता सगळीकडेचा. आणि समजा तसा असेल तर तो कोण आहे. आपल्याला सांगतो विवेकानंद ब्राह्मो समाजाचे साधारण ब्राह्मो समाजाचे सदस्य होते, नियमित सदस्य होते. नुसते नियमित सदस्य नव्हते तर ते त्याचे उपासकही होते बरं का. स्वतःच्या तरुणपणच्या काळामध्ये ब्राह्मो समाजाचे ते उपासकही होते. राजाराम मोहन रायांची असलेली जी ब्रह्मसभा होती ती ब्रह्मसभा निदान वेद प्रामाण्य मानित होती. उपनिषदांचं भाषांतर करण्याचं काम राजाराम मोहन रायांनी त्यांच्या काळात केलेलं होतं. वेद प्रामाण्य मानणारी होती. पुढे त्यांच्या शिष्यांच्या अनुयायांच्या हातात ती ब्राह्मसभा आल्यानंतर त्यांनी वेद आणि शास्त्र प्रामाण्य पार धुडकावून लावलं आणि केवळ स्वतःच्या बुद्धीला पटेल ते सत्य या पद्धतीने ब्राह्मो समाजाची असलेली सगळी तत्वाची उभारणी, तत्वज्ञानाची उभारणी, उपासनेच्या पद्धती या त्या पद्धतीप्रमाणे सुरू झाल्या. त्या पद्धतीत विवेकानंद रमलेले होते, नरेंद्रनाथ रमलेले होते. त्याच्यामुळे नेमकं खरं काय याची तगमग 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 तगमग. त्यात परमहंसांची झालेली जी भेट आहे ती भेट अशी होती की त्यामुळे त्यांच्या मनाची ही असलेली अशांती दूर व्हावी, ती गोंधळातच भर टाकणारी होती. प्रत्यक्ष भेट जेव्हा नोव्हेंबर महिन्यामध्ये 1881 साली स्वामीजींची नरेंद्रनाथांची दक्षिणेश्वरी झाली त्यावेळेला चार चौघात असताना स्वामीजी नेहमीसारखं बोलले, गाणं बोलणं अमकं तमकं हे जे भेटीनंतर होतं ते सगळं झालं. आणि ते सगळं झाल्यानंतर एकांतात ते घेऊन गेले. परमहंस नरेंद्रनाथांना एका बाजूला एकांतात घेऊन गेले आणि एकांतात घेऊन गेल्यानंतर त्यांनी दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात जोडून डोळे डबडबून भरून आले
आणि त्यांनी या तरुण नरेंद्रनाथांना नमस्कार केला आणि नमस्कार करून स्तुती करायला लागले. काय म्हणाले की प्रभो, आपण सप्तर्षी मंडळातले एक ऋषी आहात, आपण नररूपी नारायण आहात, आपण जीव कल्याणासाठी म्हणून हा देह धारण केलेला आहे. मी आपल्याला ओळखलं. सुरुवातीला मी तुझी वाट पाहत होतो, किती रे उशीर लावलास, हे बोलणं सामान्य स्तरावर होतं. पण एकांतात नेऊन असलेलं जे बोलणं होतं ते बोलणं हे होतं की ज्याप्रमाणे एखाद्या उपासकानं आपल्या आराध्याची स्तुती करावी, आपल्या आराध्याचं स्तवन करावं, आपल्या आराध्याच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं, आपल्या आराध्याच्या ठिकाणी सर्वसमर्पण करण्याच्या भावनेनं त्याला जे काय गदगदून सुचेल ते त्यानं अभिव्यक्त करावं. अगदी ती अभिव्यक्ती, ते गदगदणं, ते गहिवरणं आतून आलेलं हे नरेंद्रनाथ आणि परमहंसांच्या पहिल्या भेटीत घडलंय. तुम्ही मला सांगा, अत्यंत हुशार, अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा, अत्यंत तेजस्वी, त्या काळात असलेले सगळे जे वाद होते किंवा तत्वज्ञानाचे जे जे काय ग्रंथ होते ते सगळे पोळून प्यालेला, की महर्षी ईश्वरचंद्रांसारख्या मोठ्या मोठ्या विद्वानांना सुद्धा ज्या नरेंद्रनाथांचं कौतुक वाटावं, किंवा त्या काळात कलकत्त्यात असलेली जी मोठमोठाली कॉलेज होती त्या कॉलेजमधल्या प्रिन्सिपॉलांनी सुद्धा नरेंद्रनाथांचं की या मुलासारखा तत्वज्ञानाचा विद्यार्थी सगळ्या जर्मन आणि इंग्लिश युनिव्हर्सिटीमध्ये एक सुद्धा शोधून सापडणार नाही असे उद्गार त्या काळातल्या विद्वान तत्वज्ञ असलेल्या प्रिन्सिपॉलांनी ज्या तरुणाबद्दल काढावे, अशा तरुणाच्या समोर एक अत्यंत साधा, तसा जर पाहिला तर दरिद्री आणि कायम डोळे भरून येणारा, आई आई म्हणून हाका मारणारा, त्या भगवती काली मातेच्या जगदंबेच्या चरणी सारखा लीन होणारा, लहान मूल ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट आपल्या आईला जाऊन सांगतं किंवा आईला जाऊन विचारतं, त्याप्रमाणे प्रत्येक वेळा काली मातेच्या गाभाऱ्यात जाऊन हात जोडून तिला प्रत्येक गोष्ट विचारणारा, असं आचरण करणारा असा हा रामकृष्ण. मंडळी, या तरुणाला कोण वाटावा? या तरुणाला वेडाच वाटेल ना, दुसरं कोण वाटणार आहे? की हे वेडेपणच असावं. असं नुसतं हे वेडेपण त्यावेळेला वाटलं नाही. पुढे पुढे ज्या वेळेला जसजसं परमहंसांच्या जवळ येणं व्हायला लागलं त्यावेळेला भरपूर वादविवाद त्यांनी घाला. नुसते वादविवाद घालू नव्हे, परमहंसांची चेष्टा सुद्धा करत. त्या चेष्टेत नरेंद्रनाथ एकदा परमहंसांना असं म्हणाले, ते म्हणाले, पुराणात एक जडभरताची कथा आली आहे की तो जडभरत विदेही होता, म्हणजे जीवनमुक्त होता. पण तो जडभरताचा देह सोडताना त्याने एक सुंदर हरिण धावत जाताना पाहिलं आणि तो म्हणाला, किती सुंदर हरिण आहे, किती सुंदर रूप याचं, वा वा वा, हा देह किती सुंदर आहे हरणाचा. असं त्या जडभरताचा देह सोडताना म्हणजे प्राणोत्क्रमण होत असताना असं त्याच्या मनात आलं. आणि तसं मनात येत असतानाच त्याचे प्राण शरीरातनं बाहेर पडले. याचा परिणाम काय झाला म्हणे, तर पुढे त्या जडभरताला हरिण व्हावं लागलं. पुढचा जन्म जो आहे तो हरणाचा घ्यावा लागला. नरेंद्रनाथ परमहंसांना म्हणाले, तुमचं सुद्धा कदाचित असंच होईल, तुमचं सुद्धा असंच व्हायचंय. तुमचं इतकं प्रेम माझ्यावर, सारखं तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे, सारखे माझ्यासाठी तुम्ही तळमळता, तर कदाचित तुम्ही जीवनमुक्त असाल, ज्ञानी असाल, तर त्या जडभरताचं जसं पुराणांतरी झालं तसं तुमचं होईल. ते म्हणाले, होऊ देत, आईला विचारून ये तुम्ही. परमहंसांनी त्याच्यावर उत्तर असं दिलं की असं होईल का, थांब, मी आईला विचारून येतो म्हणून. मग धावत गेले आणि जरा वेळानं त्या कालीमातेच्या गाभाऱ्यातनं बाहेर येऊन हसत हसत परत आले परमहंस. आणि काय म्हणाले नरेंद्रांना, मुजुमदारांनी चरित्रात असं लिहिलंय, ते म्हणाले, साल्या जा, माझं असं काही होणार नाहीये. हो, जोपर्यंत मी तुला नारायण समजतो, काय, जोपर्यंत मी तुला नारायण समजतो तोपर्यंत माझं असं होईल. ज्या दिवशी तू नारायण नाही असं मी समजायला लागेल त्या दिवशी माझं असं काहीही होण्यासारखं नाही. आपण सांगा की एक अत्यंत बुद्धिमान असा असलेला आंग्ल शिक्षित, अगदी त्या काळातल्या प्रमाणे नवमतवादी, बरं का, पण ती सुद्धा नवमत मी आपल्याला अगदी विनम्रतेनं आपल्या निदर्शनास आणून देतो की खरोखरीच नवमतांचा आदर करावा अशी नवमत होती.
आजच्या काळातल्या नवमतांशी जर आपण त्या काळातली नवमतं ताडून जर पाहिली तर आपल्या लक्षात असं येईल की जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आहे. मला सांगा की आजच्या नवमतामध्ये धर्म, शास्त्र, कल्याण, मानवता हे असे असलेले विषय नवमतवादामध्ये किती तरुणांच्या मनात निर्माण होतात किंवा याची चर्चा कुठं होते, त्या चर्चेची व्यासपीठं कुठं आहेत? मला सांगा. त्या काळात असलेल्या या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सभा होत्या याचे सगळे सदस्य तरुण होते. लक्षात घ्या. परमहंसांचे ते शिष्य होते ते सगळे तरुण होते, मुलं होती. संन्यास दीक्षा रामकृष्ण परमहंसांनी ज्या लोकांना दिली ती म्हातारी माणसं नव्हती, ती पोक्त माणसं सुद्धा नव्हती, ती परिपक्व माणसं सुद्धा नव्हती. 17, 17, 18, 18, 20, 20, 23, 23 वर्षाचे असे असलेले जे तरुण होते, हे तरुण परमहंसांकडे का आकर्षिले गेले? हे सगळे सुशिक्षित होते, नवमतवादी होते. पण मी आपल्याला सांगतो त्यांची असलेली त्या काळातली जी नवमतं होती ती नवमतं आपल्या असलेल्या आध्यात्मिकतेला, आपल्या असलेल्या नीतिशास्त्राला किंवा आपल्या या देशाचं म्हणून एतद्देशीय जे तत्वज्ञान आहे या एतद्देशीय तत्वज्ञानाला पोषकच ठरली. म्हणून तो काळ आंग्ल शिक्षणाचा, आंग्ल शिक्षण प्रभावाचा, धर्मांतर करण्याच्या, त्यांच्या कूटकारस्थानाचा, पादरी लोकांच्या, ख्रिश्चन लोकांच्या किंवा कॉलेजमध्ये असलेल्या प्राध्यापक, प्रिन्सिपल लोकांच्या यांच्या कूटकारस्थानाचा जरी नरेंद्रनाथांचा काळ असला, त्यांचा काळ असला, तरी सुद्धा तो एका अर्थानं याच्यासाठी पोषकच ठरलेला आहे की ती सगळी मंडळी, तरुण मंडळी जी आहे ती सरतेशेवटी जी वळली ती आपल्या माहेराकडे वळली आहेत, आपल्याकडे वळलेली आहे. काय बोलण्याचा मुद्दा मला असा आपल्याला सांगायचा आहे की असा हा नरेंद्रनाथ सतत 3 वर्ष म्हणजे एकूण कालावधी जो आहे परमहंसांचा आणि विवेकानंदांच्या सहवासाचा तो 6 वर्षाचा. त्यातली पहिली 3 वर्ष जी आहेत ती पहिली 3 वर्ष अशी काटाकाटी करण्यातच गेली. म्हणजे यांना नाना तऱ्हेच्या शंका याव्या, यांचं मन उद्विग्न व्हावं, विचारांचं काहूर माजावं. परमहंसांनी दिलेली जी उत्तरं आहेत ती उत्तरं पटावीत का न पटावीत, ती उत्तरं पटवून त्याचा अंगीकार करण्याची नरेंद्रनाथांची तयारी झाली नाही. पण आपल्याला सांगतो परमहंसांनी दिलेली जी उत्तरं आहेत ती उत्तरं नष्ट सुद्धा झाली नाही. त्या सगळ्या उत्तरांचं भांडवल, त्या सगळ्या उत्तरांचं संचित हे नरेंद्रनाथांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आणि बुद्धीच्या ठिकाणी दोन्हीकडे पक्क होत गेलं. दोन्हीकडे सांगतो आपल्याला. का? याचं कारण असं ब्राह्मण समाजाचा पगडा नरेंद्रनाथांच्या मनावर असल्यामुळे ते निराकारवादी होते. मूर्तीपूजेला तर ते अजिबातच मानत नव्हते, एवढंच कशाला, पण तत्वज्ञानातलं असलेलं वेदांचं जे महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी सोहम, हे वाक्य म्हणणं किंवा स्वतःला ब्रह्म समजणं याच्यासारखं दुसरं पाप नाही, हे नरेंद्रनाथांचं मत आहे, दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या माणसाचं नाही, बरं का. अशा पद्धतीची या तरुणाची मतं होती आणि अशा मतांचा असलेला हा तरुण परमहंसांच्या संपर्कात आल्यानंतर प्रक्रियेनं घडत भर परमहंसांनी तरी त्याची ती मतं बदलावी याच्यासाठी काही प्रयत्न केला का? नाही, काहीच केला नाही. आपल्याला सांगतो की परमहंसाने शिष्य कसे घडवले याचं अगदी 2 वाक्यांमध्ये जर समजा आपल्याला चित्र बघायचं असेल तर न्यूयॉर्कमध्ये 1895 साली जी प्रवचनं स्वामीजींनी केली त्या प्रवचनांमध्ये 1 जुलै 1895 या दिवशीचं असलेलं जे प्रवचन आहे त्या प्रवचनामध्ये ते रामकृष्णांवर बोलले. ते प्रवचन संकलित आहे, आपल्याला वाचायला मिळेल त्यांच्या प्रवचनांच्या पुस्तकामध्ये ते संकलित आहे. ते प्रवचन वाचत असताना परमहंसांबद्दल किंवा त्यांच्या एकूण शिकवणुकीबद्दल नरेंद्रनाथ, स्वामी विवेकानंद जे बोलले मंडळी त्याचा सगळा परामर्श किंवा ते सगळं समजणं हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. पण 2 वाक्य मी आपल्याला सांगतो की आधुनिक काळामध्ये असलेलं धर्मसंस्थापनार्थाय हे जे ईश्वराचं ब्रीद असतं, हे ईश्वराचं ब्रीद या अर्वाचीन काळामध्ये परमहंसांनी कसं सत्य केलं हे त्यांच्या शिष्यांच्या तोंडून आहे का? हे नरेंद्रनाथांच्या तोंडून, त्याच्या पट्टशिष्याच्या तोंडून आहे का?
त्या व्याख्यानामध्ये, त्या प्रवचनामध्ये आपल्या गुरु महाराजांबद्दल बोलताना सगळं पूर्वचरित्र रामकृष्ण परमहंसांचं तर सांगितलंच, पण ते म्हणाले रामकृष्णांचा जो धर्म होता तो मोडणारा नाही, तो जोडणारा धर्म आहे. खरोखरीच परमहंसांच्या सहवासात आलेली किंवा संपर्कात आलेली माणसं विविध मतप्रवाहाची होती, विविध जातीची तर असतीलच, पण विविध पंथाची होती, विविध विचार प्रवाहाचे होते. अनेकविध प्रवाहांची माणसं परमहंसांच्या सहवासामध्ये आली. परंतु परमहंसांनी तुम्ही जे समजता ते खरं नाही, ते खोटं आहे किंवा ते चुकीचं आहे, मी आपल्याला खरं काय सांगतो, असा अभिनिवेश आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये कधीही कुणाच्याही संदर्भात वापरलेला नाही. मला माफ करा, पण मी आपल्याला सांगतो की आधुनिक काळामध्ये जर समजा धर्माची बूज राखायची असेल तर आम्ही सांगतो तोच धर्म, हा अभिनिवेश जर यदा कदाचित बाळगल्या गेला तर धर्माचं कार्य होत नाही, हे या एका वाक्यावरनं सिद्ध होतं. आम्ही म्हणतो तोच धर्म आहे, बाकीचे सांगतात तो अधर्म आहे, असं नाही. मग तुम्ही म्हणाल असं असून सुद्धा परमहंसांच्या जवळ ही माणसं येऊन त्यांच्यासारखी झाली नाही, अनुयायी झाले नाही, पण निश्चित परमहंसांनी सांगितलेला जो विचार आहे, परमहंसांचा जो धर्म आहे, मंडळी, त्या धर्माचं आचरण किंवा त्या धर्माचा प्रसार आणि प्रचार हा आपल्याला परमहंस स्वतःच्या जागेवरून न हालता झालेला दिसतो. परमहंसांनी प्रचार दौरे केलेले नाही.